आता आषाढी वारीची टाळी मृदुंगाची अशा स्वरूपामध्ये अर्थातच वाटचाल सुरू झालेली आहे। पंढरीच्या वाटेवर ज्ञानोबा तुकारामचा गजर पाहायला मिळतोय आणि भक्तीचा अक्षरशः महापूर लोटलाय। पुण्यातनं माऊली आणि तुकोबांच्या पालख्या आज पंढरपूरकडे रवाना झालेल्या आहेत। यंदा लक्ष वेधून घेतले ते मात्र धाराशिवच्या वारकऱ्यांनी। साक्षात विठ्ठलाचं रूप घेऊन एक युवक पायी चालतायत आणि त्यांचं म्हणणं एकच आहे, आम्ही विठ्ठल आहोत। प्रत्येक वारकरी हा माऊलींचा अंश आहे। भक्ती, समता आणि मानवतेचा हाच खरा वारीतनं संदेश ते देत आहेत। आज पुण्यामध्ये दोन्ही पालख्यांचा जो मुक्काम होता, या दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत आणि हे सगळे वारकरी जे आहेत ते विठू नामाचा जयघोष करत आता दिवे घाटातून पुढे जाणार आहेत। मात्र माझ्यासोबत हे विठ्ठल माऊली आहेत आणि विठ्ठल माऊली देखील या वारीमध्ये पुढे चालले आहेत। तुम्ही स्वतः विठ्ठल माऊली आहात, काय वाटतंय? आनंद वाटतो सगळा। लोकांना बघितल्यावर उत्साह असं वाटतं की आपल्या बरोबर चलतेत लोक। आणि तुम्हाला सोबत घेऊन सेल्फी काढतात लोक, तुम्हाला सेल्फी पण काढतात। मला बी हे वाटतं जरा आनंद वाटतो सगळ्यांना सेल्फी काढल्यावर। विठू चरणी तुम्ही काय मागायला चालला? काय नाही, सगळ्याला सुखी ठेवू म्हणून। सगळ्यांना सुखी ठेवू। तर ही विठू माऊलीची खरं तर भावना आहे जनतेप्रती। या विठू माऊलीचं हे सगळं रूप त्यांनी साकारले, ते काय कसे विठू माऊली तयार केले? मी जशी डोक्यामध्ये कल्पना आली ते पांडुरंगच बुद्धी घालणार त्या वृत्तीने त्यांना सजावट केली। त्यांची तब्येत पण तशी आहे जशी की पांडुरंगाची आहे, त्या पद्धतीने ह्यांना मेकअप केला। कुठून आला तुम्ही? उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट, धाराशिव। धाराशिव मधून आला? हो, धाराशिव। आता हे संपूर्ण रस्त्याने क्रमांक दिंडी आहे आमचे। उमेश महाराज यांचे तेरकडून। पण आता शेवटपर्यंत हे असंच तुम्ही शेवटपर्यंत तिथपर्यंत जाण होय तिथपर्यंत। विठू माऊलीच्या चरणी तुम्ही स्वतः विठू माऊली भेटायला जाणार आहे? देवाला काळजी असले तर ती नेईन तिथवर। अशा पद्धतीने विठू माऊलीचं जे रूप असतं ते खरं तर प्रत्येकाच्या हृदयात साठवलेलं असतं। मात्र हे विठ्ठलाचं रूप जेव्हा इथे वारी दरम्यान लोक पाहतात, त्याच्याबरोबर सेल्फी काढतात आणि विठू माऊलीच्या पाया पडल्याचा जणू अनुभूती जी आहे ती घेण्याचा प्रयत्न करतात। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।